नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची नानकटाई किंवा बिस्किटेसुद्धा म्हणू शकता. तर अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये ही बिस्किटं आपण बनवून तयार करणार आहेत. ही बिस्किटे खायला खूपच छान लागतात आणि पौष्टिक तर आहेच, कारण यामध्ये आपण अजिबात मैदासुद्धा वापरलेला नाही किंवा साखरेचासुद्धा वापर केलेला नाही. गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून आपण आज ही बिस्किटं केलेली आहेत. अतिशय पौष्टिक अशी ही बिस्किटं अगदी कमी वेळेत बनवून तयार होतात. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जर तुम्ही अशा प्रकारचे बिस्किट जर बनवून लहान मुलांना खायला दिले, तर ते अगदीच आवडीने खातील आणि बाहेरचे बिस्किटसुद्धा खाणार नाहीत. हे बिस्किट तुम्ही दुपारच्या वेळेस लहान मुलांना देऊ शकता किंवा सकाळी जर त्यांना चहा बिस्किट खाण्याची इच्छा असेल, तर हे बिस्किट तुम्ही त्यांना देऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे बटर नसेल, तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी बटर घेतलेलं आहे. आता बटर जे आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं आहे. तर फ्रीजमध्ये जर बटर असेल, तर ते आपल्याला करण्याअगोदर एक 2 ते 3 तास अगोदर हे बटर जे आहे ते फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे आणि बटर आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच वापरायचं आहे. आता बटर जे आहे ते आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं आहे. तर बघा, आपण इथे चमच्याने चांगल्या प्रकारे हे बटर मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहेत. साखरेचा वापर अजिबात केलेला नाही. इथे आपण गुळाचा वापर करून ही बिस्किटे बनवणार आहेत. गूळ जो आहे तो थोडासा मी चाकूने एकदम बारीक असा चिरून घेतला आहे आणि गूळ या बटरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता इथे मी दूध घेतलेलं आहे. तर दूध आपण इथे अगदी 3 ते 4 चमचे दूध टाकणार आहेत. आता दूधसुद्धा आपण रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला गरम दुधाचा वापर करायचा नाही. अगदी साधं दूध आपल्याला वापरायचं आहे. तर दूध, बटर आणि जो गूळ आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आता बघा, बटर जे आहे आणि असं दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होत नसेल, तर अजून एक सोपी पद्धत आहे. तर गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि हे जे पातेलं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर अगदी एक 2 ते 3 मिनिट हे दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. यामुळे बटर जे आहे ते पटकन वितळलं जातं आणि आपल्याला जास्त फेटण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आता बघा, जसजसं आपण हे आपलं बॅटर जे आहे ते थोडंसं गरम झालं की बटर आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे आणि गूळसुद्धा पूर्णपणे वितळलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं बटर जे आहे ते किती छान असं मेल्ट झालेलं आहे आणि गूळसुद्धा पूर्णपणे वितळलेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा टाकणार आहेत. बेकिंग सोड्यामुळे आपली बिस्किटं जी आहेत ते अगदी खुसखुशीत व्हायला मदत होतात. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकणार आहेत. तर 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि 2 चमचे आपण इथे रवा वापरणार आहेत. रव्यामुळे आपली जी बिस्किटं आहेत ते अगदी खुसखुशीत व्हायला मदत होतात. पण रवा आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, तर तुम्ही जाड जो रवा असतो तो सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ शकतात किंवा जर तुमच्याकडे रवा नसेल, तर तुम्ही इथे बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा, आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं होतं आणि 2 चमचे रवा टाकला होता. तर आपलं पीठ जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. तर यामध्ये अजून मी गव्हाचं पीठ टाकणार आहेत. जसं लागेल तसंच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक सैलसर गोळा मळून तयार करायचा आहे. तर एकाच वेळी सुद्धा आपल्याला जास्त पीठ टाकायचं नाही. जसजसं या बटरमध्ये आपलं जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ आपल्याला टाकून एक छान असा गोळा तयार करायचा आहे. इथे बघा, आपल्या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. इथे मी भोपळ्याचे बी घेतलेले आहेत. तर बी आणि थोडेसे काजूचे जे काप असतात ते सुद्धा घेतले आहेत. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. माझ्याकडे थोडेसे काजूचे काप होते आणि जे बिया होत्या त्या होत्या म्हणून मी या पिठामध्ये टाकून घेतल्या आहेत आणि परत हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे.
आता बघा आपलं पीठ जे आहे ते किती छान असं सैलसर झालेलं आहे. तर छान असं आपण ते हाताने चांगलं मऊ करून घेणार आहेत आणि आता याची आपण बिस्किटं बनवणार आहेत. तर अगदी छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि हातावर आपल्याला थोडंसं त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि गोल करून घेतलं की थोडासा त्याला एक चपटा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही बिस्किटं बनवू शकता. आता इथे बघा आपण हे जे पीठ गोळा आहे तो छान असा थोडासा चपटा करून घेतलेला आहे आणि आता ही अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा बिस्किटं बनवून घेणार आहेत. इथे बघा आपली सर्व बिस्किटे बनवून तयार आहेत. आता हे बिस्किट आपण बेक करून घेणार आहेत. तर बेक करण्यासाठी आपण ओव्हनचा सुद्धा वापर केलेला नाही. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे बिस्किट आपण बेक केलेले आहेत. कढईमध्ये आज आपण हे बिस्किटं बेक करून घेणार आहेत. तर बघा आपले बिस्किट किती छान असे बनवून तयार झाले आहेत. आता लगेच आपण ही बिस्किटं बेक करूयात. तर त्यासाठी इथे मी एक केक टिनचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण त्या केक टिनच्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. आता ज्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बिस्किटं बेक करणार आहेत त्या प्लेटला किंवा त्या भांड्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये हे सर्व बिस्किट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. इकडे आपण बिस्किट ठेवत आहेत तर दुसरीकडे आपण गॅसवरती कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे आणि साधारण आपले या केक टिनमध्ये एक 7 ते 8 बिस्किट बसले जात आहेत. तर बघा आपण केक टिनमध्ये सर्व बिस्किट ठेवले आहेत. इकडे आपली कढईसुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये हे बिस्किट आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहेत. आता हे जे केक टिनचं भांडं आहे ते कढईमध्ये बरोबर बसलं आहे, त्यामुळे मी खाली स्टँड ठेवलेलं नाही. जर तुमच्याकडे कढई मोठी असेल तर खाली तुम्ही एक स्टँड ठेवून त्यावर हे केक टिनचं भांडं ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी एक 20 ते 25 मिनिटासाठी हे बिस्किट जे आहे ते बेक करून घ्यायचे आहेत. तर बघा 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. कढईवरचं आपण झाकण काढून घेतलं आहे आणि बिस्किटं बघा किती छान अशी बेक झालेली आहेत. तर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गरम असतानाच याला हात लावायचा नाही कारण हे खूपच गरम असतात. तर थंड झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्याच्या नंतर सर्व बिस्किटं जे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि जाळीसुद्धा खूपच छान पडलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही गव्हाच्या पिठाची नानकटाई बनवून तयार केली आहे. तर बघा दोन्ही बाजूने सुद्धा किती छान अशी ही नानकटाई भाजली आहे. तर एक बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी खुसखुशीत आणि एकदम मस्त अशी ही बिस्किटं बनवून तयार आहेत. ही बिस्किटं कमीत कमी एक 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये टिकतात. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही ही बिस्किटं लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. अगदी कमी वेळेत आणि अगदी पौष्टिक ही बिस्किटं बनवून तयार आहेत. तुम्ही सुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे बिस्किटं नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.